बहुधा पोस्टमन पत्र टाकून निघून गेला होता. मी दार उघडलं. आतलं पत्र तितक्याच उत्सुकतेने घेतलं हातात, दार बंद केलं आणि घरात आलो. घरात आलं, पत्र उघडलं, वाचलं आणि धडकन खालीच बसलो. पलंगाचा आधार घेतला आणि खाली बसलो. आता तुम्ही म्हणा असं काय झालं, पत्रात काय होतं? तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, माझ्या मेहुण्याचं पत्र होतं. म्हणजे असं म्हणतात की बायकोचा नवरा म्हणजे चोरू का भाई एक तरफ और सारी दुनिया एक तरफ असं म्हटलं जातं. आणि ते कसं खरं होतं ते बघा. माझा मेहुणा आणि मी आमच्या कसा करार झाला होता की मुंबईच्या घरामध्ये, त्याच्या घरामध्ये मी राहायचं आणि त्याला वेळोवेळी घालण्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती मी करायची. तशी ती मी सुरुवातही केली. सुरुवातीला त्या काळात 10,000 रुपये मी दिले होते. त्यानंतर वेळोवेळी जसजसा त्याला गरज लागत गेली तसतसं मी पैशाची मदत करत गेलो. आणि आज हा पठ्ठा मला पत्र लिहितोय. 4 ओळींचं पत्र आहे. पत्रात लिहिलंय, मुंबईची जागा आता तुला सोडावी लागेल, तू तुझी सोय दुसरीकडे कुठेही कर, पण या गुरुवारी मी या जागेत राहायला येते. मला सांगा मंडळी, मुंबईसारख्या शहरामध्ये 4 दिवसात घर बदलणं म्हणजे काय गंमत नव्हती त्याला. पण त्या पठ्ठ्याने तसं लिहिलं होतं. आणि म्हणून माझ्या बायकोने जेव्हा विचारलं कोणाचं पत्र आहे असं म्हटल्याबरोबर मी ते पत्र तिच्या अंगावरती भिरकावलं. अहो असं काय करताय, भिरकावता काय? अगं भिरकावलं नशीब समज, खरं तर हे पत्र खिडकीतून खाली फेकून द्यायच्या लायकीचं आहे. असं मी म्हटल्याबरोबर तिने म्हटलं बापरे काय लिहिलंय? अगं वाच ना, तूच वाच. तिने पत्र वाचलं. पत्र वाचलं म्हणाली, बाई असं कसं होऊ शकतो का? मी लगेच चान्स सोडलाच नाही. तुझा भाऊ म्हणतात की थोडीशी वैतागी म्हणे, काय हो तुम्ही माझ्यावर कशाला कॉमेंट्स करता? हे बघा आपल्याला घर सोडायचं नाही आहे ना. म्हटलं नाही, मीच आता बघ कसा घरभरीत पत्र लिहितो ना त्याला. असं म्हटल्याबरोबर म्हणाली, तुम्ही आणि माझ्या भावाला घरभरीत पत्र लिहिणं काय शक्य आहे काय? अहो खाली 2 माणसं भांडत असतील तर घरात तुम्हाला नाव फुटतो, तुम्ही काय पत्र लिहिणार खरबरीत? हे म्हणलं असं नको बोलूच बघ. तशी म्हणाली, काही नाही बघा आपल्याला जागा सोडायची नाही आहे ना, मग तुम्ही एक काम करा. तुझं काय कर, तसं नाही हो, चेष्टा करू नका. हे बघा तुमच्या ऑफिसमध्ये जे जोशी आहेत ना त्यांना तुम्ही आपल्या ब्लॉकच्या भांडणासाठी इथं बोलवा. त्यांना तुमचे 4-5 विद्यार्थी बरोबर घेऊन या आणि तुम्ही स्वतः सुद्धा या, म्हणजे आपल्याला काहीही काळजी राहणार नाही. जोशी काय सांगतेस? आणि मग मला आठवलं, माझ्या बायकोनी पुन्हा एकदा आठवण करून दिली, अहो असं काय करता, मुंबईमध्ये ज्यांचे भांडणाचे क्लासेस आहेत ना ते जोशी, त्यांच्याबद्दल बोलते मी. त्यामुळे त्यांना म्हणून 4 सिनियर विद्यार्थी घेऊन या, तुम्ही स्वतः सुद्धा या आणि आपल्या जागेसाठी त्यांना भांडायला सांगा, म्हणजे आपण निश्चिंत होणार. आणि खरोखरच जोशाचं नाव निघालं बरोबर मी निश्चिंत झालं. तेही जोशीच आहे, तेही जोशीच आहे. जोशाचं नाव निघालं आणि खरोखरच मी सगळी काळजी माझ्या चेहऱ्यावरनं गेली. आणि मी त्यावेळेला त्या क्षणाला खूप आनंदात होतो, कारण आता फक्त माझ्या डोक्यामध्ये जोशी आपल्याला पहिल्यांदा केव्हा भेटला का ते चित्र करायला लागलं. आणि मग मला माझ्या ऑफिसचे जुने दिवस आठवले. या जोशीशी माझी मैत्री झाली, पण ती फार नंतर झाली. आधी नुसतीच ओळख झाली की आपल्या ऑफिसमध्ये कुठल्या तरी डिपार्टमेंटला काम करतो एवढंच मला माहिती होतं. पण मग मात्र सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोरून सरकायला लागलं. त्या दिवशी ऑफिसमध्ये गेलो, वातावरण एकदम तंग होतं. मला बाहेरच सांगण्यात आलं की बाबा रे आतमध्ये जाऊ नकोस, हवा गरम आहे. म्हणलं का काय झालं? काय नाही रे, साहेबांनी बोलवलंय, तुलाच बोलवलंय, आधी तुझा. मी आतमध्ये गेलो. गेल्या साहेबांनी सांगितलं, हे बघा काळे तुम्ही एक काम करायचं, आपल्या डिपार्टमेंटला एकूण 18 जोशी आहेत आणि 18 जोशींची इनिशियल्स, त्यांचे पत्ते हे सगळं काही लिहून घ्यायचं आहे, प्रत्येकाकडे नोट करायचं आहे आणि मला आणून ते दाखवायचं आहे. हे लवकरात लवकर करायचं काम आहे, तेव्हा तुमच्या कामाला लागणार. असं म्हटल्याबरोबर, आणि खरोखरच कठीण गोष्ट आहे, एकाच डिपार्टमेंटला 18 जोशी म्हटल्यावर आमच्या साहेबांचं काय चुकलं काय?
नाही हो, त्याला तरी कसं आठवणार नक्की कुठल्या दिवसात ते कुठली फाईल दिली होती. त्यामुळे हे काम करणं अतिशय आवश्यक होतं आणि मी नंबर 1च्या जोशांकडे गेले. 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर आणि 5व्या जोशांकडे मी थांबलो. टेबलपाशी आलो, उभा राहिलो. म्हटलं, जोशी तुमचे इनिशियल्स. कशाला? अहो कशाला काय विचारता? मला साहेबांनी काम सांगितलंय सगळ्या जोशांची इनिशियल्स पाहिजे. मी तुम्हाला तुमची इनिशियल्स विचारतो. बाकीच्यांची घेतली? अहो जोशी तुम्हाला त्याच्याशी काय करायचं आहे? मला तुमची इनिशियल्स पाहिजे. तुम्ही तुमची इनिशियल्स सांगा बस. असं बघा, इंग्रजीमध्ये एकूण 26 अल्फाबेट्स. म्हटलं अहो हे काय चाललंय? मला काय तुम्ही इंग्रजी शिकवताय का? मला तुमची फक्त इनिशियल्स पाहिजे. तेवढी पटकन सांगा म्हणजे माझं काम पुढे सुरू होईल. त्या पटकन काही इनिशियल्स सांगितली नाही. वरून मला म्हणतो, मी जेव्हा म्हटलं की त्याच्यासोबत झेड झेड असं लिहू का? असं कसं एकच अक्षर दोनदा नाही का? म्हणजे त्यांनी सरळ उत्तर तर दिलं नाहीच, वरून मला वेळात काढलं. त्यामुळे मी तिथून काढता पाय घेतला आणि इतक्यात एका मित्राने बाजूला घेतलं. मला सांगितलं, अरे याड्या तू कोणाच्या नादाला लागतोय? हा जोशी कधीही सरळ उत्तर देत नाही. त्यामुळे तू त्याच्या नादाला लागू नकोस. ते काम काही तुला जमणार नाही. जमणार नाही म्हटल्याबरोबर आमचा इगो अडवाला आणि त्या क्षणाला मी ठरवलं एक ना एक दिवस हे जोशाकडनं सरळ उत्तर मी काढून देईनच दे. त्या दिवशी घरी गेले. म्हणलं आता या जोशाशी मैत्री वाढवायला हवी. हे तर वाटतंच आहे, आतून वाटतंय. पण ती कशी वाढवायची? कारण ऑफिसमध्ये हा तर आपल्याला सरळ उत्तरच देत नाही. पुन्हा एक 8 दिवस परत गेले असतील आणि साहेबांनी मला परत बोलवलं. म्हणाला, अरे काय सर ते जोशी कुठे? म्हटलं कोण जोशी? नाही हो, 8 दिवसापासून रजेवर आहेत. माझी महत्वाची फाईल त्यांच्या ड्रॉवरमध्ये अडकली आहे आणि चावी सकट ते रजेवर गेले. अजूनही हजर झालेले नाहीत. तेव्हा त्या जोशांचा पत्ता काढा, त्यांच्या घरी जा. शक्य झालं तर त्याला घेऊन या आणि नाही तर नुसती फाईल आणली तरी चालेल, पण एकदा त्यांच्या घरी जा. पण सर मला जोशी नंबर सांगा. जोशी नंबर 5. जोशी नंबर 5 म्हटल्यावर मी खुश झालो, कारण मला ज्या जोशाशी मैत्री वाढवायची होती त्याच जोशाचा हा नंबर होता. आणि ऑफिसमधला पत्ता घेतल्यानंतर मी आज संध्याकाळी त्याच्या घरी जायचं असं ठरवलं. संध्याकाळी दादरला उतरलो. दादरला उतरल्यानंतर पालखी मार्ग तिथून जातो आणि त्या पालखी मार्गावरच जोशांचा वाडा आहे एवढीच माहिती मला होती. पण मी शोधत शोधत जायचं असं ठरवलं आणि मार्गावरती चालतो. जाता जाता सहज पाहिलं विचारलं की जोशांचा वाडा कुठे आहे? हा काय म्हणे हा जोशांचा वाडा? अहो या रस्ता रुंदीकरणाचं काम ज्याच्यामुळे अडलंय ना त्या जोशांचाच हा वाडा आहे. म्हणजे ती कीर्ती मला तिथेच समजली आणि थोडासा पुढे गेल्यानंतर वाड्यापर्यंत पोहोचलो. अतिशय जुन्या पद्धतीचा वाडा होता. जाड भिंती, त्याच्यामध्ये कोनाडे, मैरपी कमानी असलेले दरवाजे, हे सगळं मी पाहिलं आणि एका आकर्षणाने मी एका दरवाजापाशी थांबलो. दारावरती टकटक केली आणि आतून एका मावतीचा आवाज आला. दरवाजा उघडला गेला. मी दरवाजातून आत गेलो. आई जणू आली का? नाही. कुठे गेलाय? माहीत नाही. केव्हा येईल? अंदाज नाही. म्हणजे मी जे जे प्रश्न विचारतो त्या प्रश्नाला सरळ उत्तर मला मिळतच नव्हतं. शेवटी मी वैतागून म्हणलं, हो असं काय करता? तुम्हाला सांगून नाही केलं तुमचा जणू कुठे जातोय, केव्हा येणार आहे? माझा एकंदर आविर्भाव पाहिल्यानंतर ती माऊली मला म्हणाली, तुमची आणि माझ्या मुलाची केव्हाची ओळख आहे? म्हटलं आत्ताच 2-3 महिने झाले असतील, एवढीच माझी ओळख आहे. तरी बसा असं म्हणून त्यांनी मला एका बाकावरती बसवलं आणि म्हणाला, हे बघा अहो तो सरळ उत्तर देतच नाही. त्यामुळे मी त्याला कसं विचारणार की तू कुठे चाललायस, केव्हा येणार आहेस? म्हणजे तुमचा मुलगा घरामध्ये असा वागतो? त्यावरती माऊली म्हणाली, का ऑफिसमध्ये पण असा वागतो? मी आता हो म्हणायचं का नाही म्हणायचं या गोंधळामध्ये होतो आणि इतक्यात ती माऊली मला म्हणाली, चला माझ्याबरोबर वरती चला. असं म्हणून पहिल्या मजल्यावरती आम्ही गेलो आणि त्यांनी मला 2 कपाटं दाखवली. म्हणे एक कपाट उघड.
म्हटलं काय काय आहे काय याच्यामध्ये? अहो तुम्ही कपाट तर उघडा, मग तुम्हाला कळेल. मी एक गोदरेजचं कपाट उघडलं आणि त्याच्यात पाहिलं की ते पूर्ण कपाट 100 पानी आणि 300 पानी वह्यांनी गच्च भरलेलं होतं. म्हणजे हे काय आहे? अहो तुम्ही पाहताय, मी वही उघडून पहा त्याच्यातली. मी एक वही काढली, बाहेर काढली. वहीच्या पानाच्या वरती डाव्या बाजूला असं लिहिलेलं होतं, प्रवासात झालेली भांडण. ते त्याचं हेडिंग होतं आणि पानाच्या एका बाजूला लिहिलेलं होतं, समजा तुम्ही तिकीट रिझर्व केलंय, तुम्ही सीटवर बसलेले आहात, समोर एखादी व्यक्ती आहे ती तुम्हाला सरकायला सांगते आणि तुम्हाला सरकायचं नाहीये, तुम्ही कसे भांडणार? आणि वहीच्या दुसऱ्या पानावरती लिहिलेलं होतं, तुमचं तिकीट रिझर्व झालेलं नाहीये, समोर एक व्यक्ती बसलेली आहे, तुम्ही त्या व्यक्तीला सरकायला सांगताय आणि ती व्यक्ती सरकायला तयार नाहीये, तुम्ही कसे भांडणार? म्हणजे बघा, एखाद्या विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा असेल तर कसं करायचं, कसं तुमची तयारी पाहिजे ह्याचं ते उत्तम उदाहरण होतं. आणि मग मी त्या माऊलीला म्हटलं, अहो असं म्हणजे भांडणाचा एवढा अभ्यास? हो, पण का म्हणजे का? अहो आमचा जणू कायम सावध नसतो. पण म्हणजे हे असं का घडलं? कशी म्हणाली, अहो आमच्या मालकांना म्हणजे जणूच्या वडिलांना कायम अशी भीती असायची की एखादी व्यक्ती कुणाशी कधी आणि का भांडेल, कशासाठी भांडेल याचा काही नेम नसतो. आणि म्हणून त्यांनी मरताना याच्या कानामध्ये असं सांगून ठेवलं की बाबा रे जणू तू कायम सावध असायला पाहिजेस. आणि त्या क्षणापासून आमचा जणू नेहमी सावधगिरी बाळगतो. म्हणजे हे ऐकल्यानंतर मला इतकं आश्चर्य वाटलं, मनामध्ये मी विचार करत होतो, तिथून बाहेर पडलो आणि विचार करता करता असं वाटतं की माणसाला काय काय छंद असू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं बघा की 72 तास सापांच्या सहवासात का? म्हणजे सापांचा तरी थोडा तरी विचार करा ना. अहो एवढंच नाही तर माणसांच्या सहवासात तुम्ही 72 तास नुसतं राहून लागता. हा विचार करत करतच मी घरी आलो आणि मग मात्र मनाशी पुन्हा आली. त्यानंतरही हे 15 दिवस मी सतत त्याच्या घरी जातो, वेगवेगळ्या वेळा बदलून जात होतो, पण जणू काही मला भेटला नाही. आणि प्रत्येक वेळेला जणूच्या आईने सांगितलं, आमचा जणू स्मशानामध्ये गेला. स्मशानामध्ये म्हणजे एवढी त्याच्या जवळची माणसं पटापट एकाच वेळेला गेली. हा पिढा माझ्या डोक्यामध्ये कायम होता. आणि मग मात्र मी ठरवलं की हा जोशा कसा आपल्याला त्रास देतो ना, तुमचा काय अंदाज आहे, तुम्हाला काय वाटतं, काय असं हे जे प्रश्न विचारून आपलं डोकं पिकवतो ना, त्याच पद्धतीने आपण त्याला उत्तर द्यायचं. आणि दुसऱ्या दिवशी मी ठरवूनच ऑफिसला गेलो. आजूबाजूला बघितलं, सगळी मंडळी आलेत ना हे बघितलं, 4-5 मित्र आजूबाजूला होते, त्यांना सांगून ठेवलेलं होतं. सर्वांची केबिन, त्याचा दरवाजा खिडकीला केला, हळूच बघितलं, साहेब कामात आहेत ना हे बघितलं आणि मग बाहेर आलो. आल्यानंतर एक चहा घेऊन जोशाच्या टेबलापासून उभा राहिला. टेबलापासून उभं राहिल्यानंतर सुरुवात तर करायला पाहिजे. म्हटलं, जोशी विचारू का? काय विचारायलाच हवं का? अहो असं काय विचारताय? मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा आहे आणि तुमचा स्वभाव मला माहिती आहे, मी सावधान होतोय, त्यात माझी काही चूक आहे का? तुम्हाला काय वाटतं? अहो म्हणजे सतत तुम्हाला काय वाटतं, तुमचा अंदाज काय, अशी फालतू उत्तर काय देता तुम्ही? तुम्ही लोकांना असं इतके घाणेरडे प्रश्न विचारून त्यांची डोकी पिकवता आणि मलाही तुम्ही सरळ उत्तर देत नाहीये. तुमचा असा घाणेरडा स्वभाव लोकांना किती त्रास होतो तुम्हाला माहिती आहे का? स्वभावाची कल्पना असल्यानंतर प्रश्न का विचारता? प्रश्न का विचारता म्हणजे जोशी तुम्हाला तुमचा स्वभाव बदलता येत नाही का? जोशी म्हणाले, स्वभाव कधी बदलता येतो का? स्वभाव कधी बदलता येतो का म्हटल्याबरोबर मी त्यांना प्रश्न दिला की तुमचा काय अंदाज आहे? त्यांच्याच स्टाईलनी त्यांनाच प्रश्न विचारल्यानंतर बाजूची सगळी मंडळी हसायला लागली, टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मला म्हणाले, अरे काळे लेका तू आज जोशाला हरवलंस. आणि त्या दिवशी पहिल्यांदा जोशी माझ्याशी एक सरळ वाक्य बोलला आणि म्हणाले, अरे काळे लेका आज तू मला हरवलंस, आज संध्याकाळी ऑफिस संपल्यानंतर आपण भेटायचं. मला खूप आनंद झाला. इतक्यात साहेबांना आमचं वाटलं की आपल्या डिपार्टमेंटमध्ये मोर्चा आला की काय, म्हणून त्यांनी खिडकीला दरवाजा केला, ताडपण बाहेर आले आणि म्हणाले, जोशी काय चाललंय? असं म्हटल्याबरोबर तुमचा काय
अंदाजे असं म्हणाले. साहेब त्याच्यानंतर एक शब्दही बोलले नाही, चुपचाप दरवाजा बंद केला आणि आपल्या कामाला निघून गेले. त्या संध्याकाळी मला जे हवं होतं ते मिळणार होतं. जोशाशी मला मैत्री वाढवायची होती. मी संध्याकाळी जोशाच्या किल्ल्यापाशी गेलो. गेल्यानंतर जोशाने मला कडकडून मिठी मारली आणि पहिल्यांदा एक सरळ वाक्य माझ्याशी जोशी बोलले आणि ते म्हणजे, काय लेका आज तुम्हाला हरवलंस, काय हवं ते सांग, मी काय करू. म्हटलं जोशा तू एकच कर, लोकांचे वाईट प्रश्न विचारून डोकी पिकवू नकोस, एवढंच तू माझ्यासाठी कर. आणि मला सांग, मी इतक्यांदा तुझ्या घरी गेलो होतो, तुझ्या आईने मला सांगितलं की तू स्मशानात गेलेस. का स्मशानात का? अरे बस बस सांगतो तू स्मशानात का. तुझी माणसं एवढी एका पाठोपाठ वरती गेली. नाही रे. मग स्मशानात का गेला होतास? किती वेळा मी वेळा बदलून आलो, तू कधीच मला आईने हेच सांगितलं की तू स्मशानात गेलास म्हणून. हे बघा काय, तुम्हाला माहिती आहे माझा व्यासंग अफाट आहे. शास्त्रशुद्ध भांडण कसं करायचं याचा अभ्यास मी करतोय आणि मी अनेक भांडणं पाहिले, प्रवासातही पाहिले, अशीच पाहिले, घरातही पाहिले. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला शास्त्रशुद्ध भांडायचं आहे त्या व्यक्तीकडे अनेक विषय असायला पाहिजे. आणि माझं ऑब्झर्वेशन असं आहे की लोकांकडे विषय असतात पण सभाधीटपणा नसतो, किंवा सभाधीटपणा असतो आणि विषय नसतात. मग अशा वेळेला काय करायचं, तर सभाधीटपणा आणायसाठी म्हणून मी स्मशानात जात होतो. माझ्याकडे विषय भरपूर आहेत, त्याची काळजीच करायची. पण अरे तू म्हणजे काय सभाधीटपणा म्हणजे तू तिथे काय करायचंस? अरे असं बघ, जी कोणी मंडळी गेलेली असतात त्यांच्यासाठी 4-5 भाषणं तिथे होतात, बरोबर? अरे हो, पण तू त्याला ओळखतोस किंवा नाही? ओळखत नसतीलच ना, म्हणजे सगळ्यांच्याच पाठीमध्ये तू जायला लागलास भाषण करायचं म्हणून. अरे साधी गोष्ट आहे. एखादी व्यक्ती मेल्यावरती त्याच्याविषयी आपल्याला चांगलंच बोलायचं असतं ना, मग प्रश्न येतो कुठे? तसं नाही. पण दुसरी अरे ही मंडळी पण असं जाणत असतील ना तुला बघितल्यानंतर की ह्या व्यक्तीला काही आपण ओळखत नाही किंवा या व्यक्तीचा या व्यक्तीशी जास्ती काही संबंध नव्हता. साधी गोष्ट आहे म्हणे. तिथे जी काही 4-5 भाषणं होतात त्यातलं एक भाषण आपण करायचं आणि सुरुवातीलाच सांगायचं की ती मंडळी मला ओळखत असतील असं वाटत नाही, किंवा पुढचा सगळा प्रश्न मिटला. कारण आपल्याला मेलेल्या व्यक्तीबद्दल चांगलंच बोलायचं असतं. एखादा वाईट गोष्ट काही सांगायची असेल तर त्या माणसाची अंडी पिल्ली आपल्याला माहिती पाहिजे, वाईट काय गोष्टी आहेत त्या सगळ्या माहिती पाहिजे. पण इथे या अभ्यासाची गरजच नाहीये, इथे चांगलंच बोलायचं आहे. आणि म्हणून मी स्मशानामध्ये जात होते. पण तरी जोशाला मला पटत नाही की स्मशानच का. अरे साधी गोष्ट आहे. स्मशान ही एकच जागा अशी आहे की तिथं बोलणाऱ्याला खाली बसा असं कधी म्हणत नाही. आणि म्हणून मी स्मशान ही जागा निवडली आणि तिथे माझ्या सभाधीटपणाचा अनुभव मीच घेतला आणि म्हणून मी स्मशान ही जागा निवडली. त्याचं हे तत्वज्ञान ऐकल्यानंतर मला इतकं हसू येत होतं खरं तर मनात. आणि दैवकृतीलाच पहा, या जोशाला आमच्या साहेबाशी भांडता आलं नाही म्हणून हा राजीनामा देऊन निघून जाणार असं त्यांनी ठरलं. कारण साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जोशी तुम्ही सगळ्या कामांमध्ये असं काहीतरी निकृष्ट आणता, कशाला, काय तुमचं काय अंदाज आहे, कशाला करायचं, अशा पद्धतीने सगळ्यांशी बोलतात. त्यामुळे मला या ऑफिसात असा माणूस नको, तुम्ही पाहिजे राजीनामा द्या. आणि जोशांनी चक्क दुसऱ्या क्षणी राजीनामा दिला. खरं तर आमच्यासाठी अतिशय वाईट गोष्ट होती. कारण जोशासारखा माणूस आमच्या बाजूनी भांडायचा, कधी कुणाला उपयोगी पडायचा. तो भांडायचा एवढं लोकांना दिसायचं पण तो खरोखरच उपयोगी होता. आणि तो आमच्यातनं जाणं म्हणजे चारूनच गेल्यासारखं वाटत होतं. पण त्या इलाज नव्हता. आणि ठरल्याप्रमाणे त्या दिवशी संध्याकाळी आम्ही त्याच्यासाठी सेंड ऑफ अरेंज केला. आणि सेंड ऑफ अरेंज केला, खाना पिना मोकळ्या उसके बाद. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आता जोशाशी थोडेसे गप्पा मारू आणि मग त्याला आपण सोडून देऊया घराकडे. गप्पा मारता मारता असा विषय झाला की जोशा देता तू राजीनामा तर दिलास पण पुढे काय, पुढे काय करणार? नाही म्हणजे अनेक गोष्टी तू करू शकतोस. आम्ही तर तुला सुचवू इच्छितो की तू भांडणाचे क्लासेस का नाही. भांडणाचे क्लासेस म्हटल्यावर जोशी म्हणाला चालते हो काय, मुंबईमध्ये काहीही चालू शकतं.
त्यामुळे तू भांडणाचे क्लासेस काढलेस तर आम्हाला खूप छानच वाटेल. आणि एवढंच काय, तू एखादं पुस्तक लिही, म्हणजे देव कार्नेगी सारखं माणूस जर लिहू शकतो की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, तर त्या धर्तीवरती तू पण एक असं पुस्तक लिही की हाऊ टू ट्रॅव्हल अँड मेक द लाईफ इझी. आता गप्पांच्या नादामध्ये गमतीमध्ये आम्ही त्याला हे सुचवलं होतं, पण जोशी ते इतकं मनावर घेईल असं काय आम्हाला वाटलं नव्हतं. मध्ये जवळजवळ 3 महिने गेले असतील आणि मी घरी सहज पेपर उघडला, सकाळी चहा पिता पेपर उघडला तर मोठ्या पानावरती एक मोठी जाहिरात होती की तुम्ही तुमचं भांडण आमच्यावर सोपवा आणि तुम्ही स्वस्थ झोपा. ते नाव पाहिलं म्हणजे काय खरोखर या जोशाने काय केलं तर काय, पण ते नंतर माझ्या डोक्यातनं निघून गेलं. आणि त्याच दिवशी 4:30 वाजता हा जोशी माझ्या टेबलासमोर हजर. म्हणजे काय नाही जोशा, ही जाहिरात तुझी आहे? मग लेको तुम्ही मला सहज बोलून गेला भांडणाचे क्लासेस काढा म्हणून, आम्ही ते मनावर घेतलं. अरे वा, मला 28 विद्यार्थी या 3 महिन्यात मिळाले सुद्धा आणि आमचे क्लासेस आता जोरदार सुरू आहे. येतोच बघायला? मला खरंच असा वगैरे रडावं काही कळत नव्हतं, पण भांडणाचे क्लासेस ही कल्पनाच इतकी मस्त होती, भन्नाट होती की मला माझी उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. आणि तो आला होता त्याच दिवशी संध्याकाळी जोशाबरोबरच मी दादरला त्याचे क्लासेस बघायला गेले. पुन्हा वाड्यावर गेलो. वाड्याचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं होतं. वाड्यातल्या प्रत्येक खोलीतला ॲक्वॉस्टिक इतक्या छान पद्धतीने करून घेतलं होतं, कारण एका खोलीतला आवाज दुसऱ्या खोलीमध्ये जाऊ नये याची पूर्णपणे काळजी घेतलेली होती. आणि क्लासेस चालू होते. पहिल्या मजल्यावर गेल्यावरती तिथे वर्गांवरती लिहिलेलं होतं पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष. म्हणजे ही काय मिळेल जोशा? पहिलं वर्ष म्हणजे काय, दुसरं वर्ष म्हणजे काय, तिसरं वर्ष म्हणजे काय? अरे सरळ आहे. म्हणजे बघ, मी अशा पद्धतीने करिक्युलम तयार केलेला आहे की पहिलं वर्ष म्हणजे वाद शार्दूल, दुसरं वर्ष म्हणजे वाद कौस्तुभ आणि तिसरं वर्ष म्हणजे वाद रत्न अशी पदवी आमच्या कॉलेजकडून देण्यात येणार आहे. आणि जो कोणी ह्या 3 वर्षांनंतर चांगल्या पद्धतीने पास होईल त्या व्यक्तीला म्हणजे त्या विद्यार्थ्याला आम्ही उच्च शिक्षणासाठी पाठवणार आहोत. म्हणजे कुठे? साधी गोष्ट आहे, अरब कंट्रीजमध्ये. का नाही, अरब कंट्रीचं उच्च शिक्षणासाठी पाठवलं ना म्हणजे नसत्या कुरापती काढून कसं लढायचं हे शिकायला मिळतं. आणि म्हणून आम्ही अशा विद्यार्थ्याला आमच्या खर्चाने, कॉलेजच्या खर्चाने तिथे पाठवणार आहोत. पण मला एक सांग की हे जसं पुरुषांसाठी पहिला, दुसरा, तिसरा वर्ग आहे, तसं बायकांचे क्लासेस आहेत असं तू म्हणालास. पण मग तिथे खोल्यांवरती पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष असं का लिहिलं नाही? अरे साधी गोष्ट आहे. बायकांचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम जो असतो ना तो 6 महिन्यातच तयार होतो. कारण कवच जशी करणारा होती ना, कवच गुंडलं त्याच पद्धतीने बायकांना भांडणाचं ज्ञान इतकं उपजत असतं की त्यांना फक्त 6 महिन्याचा कोर्स पुरेसा होतो. आणि फक्त त्यांना कसा मुद्दा सोडून बोलायचा नाही एवढं त्यांच्या मनावर ठसवलं की इकडे भांडणाला विषय 1000 तयार होतात. म्हणजे बायकांकडून विषय घ्यायचे आणि पुरुषाला पुरवायचे, बायकांकडनं घ्यायचे, पुरुषाला पुरवायचे, एवढंच काम राहतं. आणि अशा पद्धतीने आमचे क्लासेस चालतात. तरी माझ्या चेहऱ्यावरती थोडं नाही खरंच सांगितलं, बायकांबद्दल खरंच सांगितलं. तर हे क्लासेस चालू असताना मला म्हणाला तुम्हाला प्रात्यक्षिक बघायचं? तशी म्हटलं हो का नाही, तुम्हाला शक्य असेल तर मला दाखवा. असं म्हणून थोडंसं वरच्या मजल्यावरती गेलो आणि एका खोलीचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर पहिल्यांदा काय चित्र दिसलं तर बोर्डवरती लिहिलं होतं भांडणाचा विषय. का? बसच्या रांगेत राम मोडून घुसला म्हणून असं तिथे लिहिलेलं होतं. आणि वर्गामध्ये 28 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी मधल्या सर्कलमध्ये कडाकडा भांडत होते आणि एक विद्यार्थी जोरजोराने बोलत होता आणि त्यांनी वाक्य उच्चारलं की अरे साल्या, तू बसची रांग मोडून रांगेत घुसलास, बस काय तुझ्या बापाची आहे? असं म्हटल्याबरोबर जोशी मध्ये पडले आणि म्हणाले काय 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 म्हणालास तू? काही नाही सर, तुम्हीच विषय दिलाय आणि मी म्हटलं बस काय तुझ्या बापाची आहे? बाप पहिल्या वर्षाला नाही, बाप पहिल्या वर्षाला काढायचा नाही, कारण मी तसं शिकवलेलंच नाही. पहिलं आणि
दुसरं वर्ष शिव्या शिकवलेलं नाही. तिसऱ्या वर्षाला हा ठीक आहे, तिसऱ्या वर्षाला थोड्या वापरून वापरून मुळमुळीत झालेल्या शिव्या वापरायला हरकत नाही. खरं तर मी याच्यावरती काम करतोय, याच्यात कोण भर घालेल मला काही माहिती नाही, पण बाप पहिल्या वर्षाला नाही असं म्हटल्याबरोबर मला हसू आलं आणि म्हटलं बाप रे, हा माणूस काय विचार करतोय आणि काय काय करणार आहे. अशा या भांडणाच्या क्लासेसमधनं मी बाहेर पडलो. मध्ये एक 2-3 वर्षाचा काळ गेला असेल. मला या जोशाची आठवण झाली की माझ्या मेवण्याचं पत्र आलं म्हणून झालेली होती आणि म्हणून मला जोशांच्याकडे जायचं होतं. म्हटलं आता जोशाला गाठायला पाहिजे. बरं, जोशाने मर्सिडीज घेतली हे त्या दिवशी मला कळलं आणि तेही अशा याच कारणामुळे की हा जोशी लेखाचा पोलीस इन्स्पेक्टरशी भर ट्रॅफिक मध्ये जोरजोराने भांडत होता आणि म्हणून मला कळलं की क्लासेसच्या जोरावरती या जोशाने चक्क मर्सिडीज विकत घेतलेली आहे. त्या दिवशी मी ठरवलं होतं आज संध्याकाळी जायचंच, जोशाला भेटायचं तर होतच. मी त्याच्या ऑफिसमध्ये जायचं असं ठरवलं, पण म्हटलं आता अनेक ब्रांचेस निघाले असतील, पण तरी आपण हेड ऑफिसला म्हणजे पुन्हा दादरच्याच त्याच्या वाड्यावरती जाऊया. वाड्यावरती जाताना असं लक्षात आलं की रस्ता रुंदीकरणाचं काम चालू होतं. वाड्याचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं होतं, काही भाग पाडलेला होता आणि तरी भीड करून मला मनात येतच होतं की असं काय झालं, का बरं असं झालं असेल. मग चांगला विचार मी केला की या 3 वर्षामध्ये खूप काही दोषांनी प्राप्त केलेला आहे, त्यामुळे कदाचित नवीन बिल्डिंग बांधणार असतील, नवीन विद्यार्थ्यांना ऍडमिशन देणार असतील आणि म्हणून नवीन बिल्डिंग बांधल्यानंतर नवीन क्लासेस सुरू होणार असतील, असा चांगला साधा सरळ विचार केला आणि मी त्यांच्या वाड्यामध्ये शिरलो. एका खोलीमध्ये गेलो, तिथे बघतो ते जोशी कपाळाला हात लावून बसलेला होता. त्याच्यात पूर्णपणे बदल झालेला लक्षात येत होता. त्याच्या चेहऱ्यावर माझ्या लक्षात येत होतं की हा जोशी काहीतरी वेगळं झालेलं आहे आणि म्हणून मी जोशाला म्हणते की काय झालंय, तो असा चेहरा काढून का बसलास. नाही काय म्हणते का, नाही बसा ना, असं काय तुम्ही बसा असं म्हणून ते बसले. तरी मी उत्सुकतेने का आज क्लासेस बंद आहेत का, म्हणजे इतर मुलांना कुणी पण दिसली म्हणून मी विचारतोय क्लासेस लवकर बंद केले का. तशी नाही हो, काय बसा तुम्ही, मी तुम्हाला सांगतो असं म्हणून ड्रॉवरमधनं त्यांनी एक लेटर बाहेर काढलं आणि माझ्यासमोर ठेवलं. हे बघा. म्हणजे काय, मला हे वाचायला वेळ नाही. जोशाला का तू सांग, लवकर सांग काय झालं असं की क्लासेस तू बंद केलेस. अरे लेका, मी जस्टिस ऑफ पीस म्हणजे JP नावाचं पद मला गव्हर्नमेंटने बहाल केलं. JP आता कुठे, JP नाही हो, त्याला आता एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असं म्हणतात, पण JPचे सगळे अधिकार एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला दिले आहेत. मी बेसावध होतो, JP पद बहाल केलं, ते मी स्वीकारलं आणि ते स्वीकारल्याबरोबर मला गव्हर्नमेंटने लेटर पाठवलं की जोशी आजपासून तुम्हाला तुमचे क्लासेस बंद करायला लागतील. हे ऐकल्यावर मला खरोखर खूप वाईट वाटलं होतं. खरं तर मी जोशाला भेटायला चाललो होतो माझ्या मेवण्याच्या विरुद्ध, म्हणजे माझ्या ब्लॉगसाठी मांडायला, म्हणून मी त्याला विनंती करणार होतो. पण ते तर राहिलं बाजूला, तिथे जोशांनीच भांडण सोडून दिले म्हटल्यावरती मी पुन्हा हतबल झालो. पण तरी त्यांनी मला पुढच्या गुरुवारी असं सांगितलं होतं म्हणून मी गेलो. तिथे जाताना त्या दिवशी काकून असतो पण बसेसच येत नव्हत्या, म्हणून मी शेजारच्या माणसाला विचारलं की हो आज काही ऐकावेळेला बसचा संभव वगैरे डिक्लेअर झाला का, तुम्हाला काय वाटतं. असं विचारल्याबरोबर माझ्या डोक्यात आलं की हा बहुतेक जोशींचा विद्यार्थी असतात आणि म्हणून मी काही पुढचा प्रश्न त्याला विचारला नाही. मी सरळ जोशीच्या मीटिंगमध्ये गेलो आणि त्याला म्हटलं की आता तू तर काही माझ्यासाठी म्हणून भांडायला येणार नाहीस हे मला कळलेलं आहे. तिथून खिन्न मनाने मी बाहेर पडलो. जोशाला म्हटलं ठीक आहे, तुला नसेल जमत तर ते मला कळलेलं आहे. माझी एक तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जर 3 वर्षाचा कोर्स किंवा 6 महिन्याचा कोर्स केला असेल तर माझ्यावरती माझ्या फ्लॅटसाठी भांडायला म्हणून तुमच्यापैकी कुणी आलं तरी चालेल. तुमचे जे काही चार्जेस असतील ते द्यायला मी तयार आहे आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की तुमच्यापैकी कोणीतरी माझ्या बाजूने भांडायला तयार व्हावं.